काय मागितलं होतं शूरपणखेनं? रामा काय या जानकीच्या नादी लागतात, चला माझ्या बरोबर, तुम्हाला सुंदर सुंदर बाग बगीचे दाखवते. ते म्हणले बघ मी एक पत्नीव्रत धारण करणार आहे, पण माझा लक्ष्मण आहे ना माझ्यापेक्षा सुंदर आहे, मी तरी सावळा आहे, गोरा पान आहे, आणि बघ गप्पा गोष्टी करायपुरती तरी माझी जानकी बरोबर आहे, पण त्याची बायको घरी राहिली, तू त्याला घेऊन जा. ही तेवढीच निर्लज्ज. तिचं नाव काय? शूरपणखा. नावाचा अर्थ आहे शूर पण खादाड. आणि लक्ष्मण काय करणार आहे माहिती होतं. लक्ष्मण कसा होता की ज्या स्त्रिया समाजामध्ये अशा प्रकारे लोकांना प्रलोभन दाखवून धर्मापासून दूर नेतात ना, त्यांचे नाक ताबडतोब कापले पाहिजे. आयोगाची स्थापना करून प्रयोग करण्याच्या भानगडीत न पडलं पाहिजे. अशी स्त्री दिसली नाक कापा कान कापा, पुन्हा ही समाजात न आली पाहिजे. नाक कान कापलं, रडत रडत रावणा केली गेली. रावण म्हणला ताई तुला कोणी विरूप केला? विद्रूप कोणी केलं तुला? कृतम शक्रेण वा भद्रे यमेन वरुणेन वा. कोणी केलं त्याचं नाव सांग. शिरच्छेद करतोय, बडबड करू नको जास्त. आयुष्य चाललं खाता खाता पिता पिता. शूरपणखा. अहो कोण ही? रावणाची बहीण आहे मोठी. मोठी बहीण काय काय बोलू शकते, आहे का अनुभव? नाही हो, तशा राहिल्या नाही स्त्रिया. त्या रामाने सगळ्या संपवल्या, आता सगळ्या चांगल्या, आता नाही बोलत. रावणाने तिला दान मानावीत रूपतान चांगले चांगले वस्त्र प्रावरण डाग दागिने दिले केले, सगळे दागिने दिले, पण हेच नाही ना, काय घालता. अरे का गेली निघून. रावणाने विचार केला की आता मात्र, पण पुन्हा शूरपणखा आली. म्हणले बघ ती तुझ्यासाठी माझं नाक कान कापल्या गेलं. ती जानकी त्रैलोक्य सुंदरी. मला असं वाटतं की सगळे रत्न तुझ्या दरबारात आहेत. स्त्री रत्नमेषा कल्याणी त्वया अकस्मात न गृह्यते. जानकी नावाचं रत्न अजून तुझ्या दरबारात नाही, ते आणण्यासाठी मी गेले. माझं नाक आणि तुझ्यामुळे कापल्या गेलं. तू तिला आण, पण लक्षात ठेव एकटा जाऊ नको. म्हणजे मी करू नको, मी नको करू. तुला त्या रामाचं चरित्र सांगू. अरे 14,000 सैनिक आलेले होते माझं नाक कान कापल्यावर. खर दूषण नावाचे आपले लहाने भाऊ आहेत ना, 14,000 सैनिक असं वर्तमान आले. एकट्या रामाने 14,000 सैनिक कापून काढले. खर संपला, दूषण संपला, सगळं त्रिशिरा संपली, राक्षस संपून. एकेन रामेण, एका रामाने 14,000 राक्षस मारले. जो 14,000 राक्षसाला काही क्षणात संपवू शकतो. रावणा चिखल होईल चिखल, तू एकटा जाऊ नको. योजना आख. जानकीला पळवून आण, तसा तिच्या नादी लागू नको. रावणाने युक्ती केली, मारीचाला हरिण बनवला. खरी जानकी भगवान रामचंद्राला माहिती आहे, त्यामुळे त्याने आधी जानकीला सांगितलं की खरं रूप अग्नीमध्ये ठेव. मायावी सीता तिथे बसलेली आहे, आणि हा मारीच जेव्हा समोरून सारखा फिरतोय, मृगोभूत रौप्य बिंदू का, सुवर्णाचे बिंदू ज्याच्या अंगावर आहेत, असा तो सारखा फिरायला लागला. जानकी देवीचं सारखं लक्ष तिकडे गेलं. रामचंद्राने विचारले का ग काय पाहतेस तिकडे? म्हणले रामा आतापर्यंत मागितलं का? अयोध्या सोडून किती वर्ष झाले? जवळपास 11 वर्ष झाले होते. कधी काही मागितलं नाही बरं का आमच्या जानकी. पण आज एक मागते म्हणाले. अगं माग, आनंद वाटतो. कधी न मागणाऱ्या बायकोने काहीतरी मागितलं तर आनंद वाटतो. जी रोज मागत राहते ना, तिला दिवस उगवल्यावर भीती वाटते. आता काय मागते काय नाही. बायको असो, तू मग काय मागायचं? काही नको. मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथ. मज आणून पंचम द्या हो, पंचम द्या हो, पंचम द्या हो, हरिण अयोध्यानाथ. वासुदेव हरी.
पांडुरंग हरी वासुदेव. गाण्याचा वासुदेव माझा आणून जातो हरिनाय. आणि मग भगवान रामचंद्राने त्या मारीचाच्या निमित्ताने रावण आला, जानकीला पळवून नेलं. आणि काय सांगावं महाराज आपल्याला, कुंभकर्ण संपवला, इंद्रजित संपवला. इंद्रजित संपवणं साधी आणि सोपी गोष्ट नव्हती महाराज. त्याला वरदान होतं की यस्तु 12 वर्षाने निद्राहार विवर्जित. जो 12 वर्षापर्यंत जेवलेला नाही, झोपलेला नाही, बसल्या बसल्या सुद्धा जो झोपला नाही त्याचं सांगतो त्याच्या हातून मरण येणार. आमचा लक्ष्मणच असा होता की महाराज 14 वर्षात कधीच दुपारी झोपला नाही, रात्री झोपला नाही, जेवण केलं नाही, म्हणून त्याच्या हाताने इंद्रजिताचा वध करून घेतला. इंद्रजित नावाचा आपला अलौकिक पुत्र, ज्याला एक मेघनाद नावाचं नाव आहे, जन्माला आल्यावर दुंदुभ्या वाजल्या होत्या महाराज. अहो त्याच्या जन्मल्याबरोबर तोंडातून मेघांचा कडकडाट व्हावा असा आवाज होत होता. मेघनाद, उगाच नाव नाही त्याचं मेघनाद. आपल्या पाळण्यातल्या लेकराचा आवाज स्वयंपाकघरातही येत नाही. आपल्या लेकराचा 3-3दा चक्र मारावं लागते आईला, उठलंय का. पण त्या मेघासारखा त्याचा आवाज व्हायचा, मेघ गर्जनेसारखा बलाढ्य होता. असा तो आपला अलौकिक पुत्र संपला आणि रावणाचं मनोबल पूर्ण संपलं महाराज. आज विचार आला की इंद्रजित ज्याच्यामुळे संपला, माझा कुंभकर्ण ज्याच्यामुळे संपला, विभीषण त्या रामाला शरण गेला. आज या जानकीला शिल्लक ठेवायचं नाही, पळवून तर आणलं, परंतु ही माझं ऐकायला तयार नाही. आज हिचा शिरच्छेद करायचा. उद्या मी मेलो तरी चालेल, मलाही नको रामालाही नको. काय नीच असू शकतात माणसं. आणि गेला हातात तलवार घेऊन, पण मंदोदरी पतिव्रत आहे महाराज. पतीला एकटं सोडतच नव्हती. तिला माहिती आहे सरकलेलं आहे, जेव्हा कुठं जाईल सांगता येत नाही. सारखं त्याच्या मागे 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 जायचं, बोलायचं काही नाही पण मागे मागे जायचं. आणि आला रावण. तिनं आपल्या वडिलाला बोलून आणलं. जिथेच होते ते आलेले, युद्धासाठी आलेले. आमचे हे जानकीला मारायला चाललेले आहे. काहीतरी हुशार होता तो सासरा. अहो वयानं वृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध रावणाकडे आला. महाराज काय विचार आहे आपला, काही मदत करू का. तुमच्या मदतीची गरज नाही, आत्ता जातो, तिळासारखे तुकडे करून टाकतो म्हणले जानकीचे. पण मी आज कुंडली मांडली, हा सांगायला लागला सासरा. हा आज तुमच्या हातून रामचंद्र, मला सांगा तुम्ही जानकीला मारून टाकलं आणि आज तुम्हाला जर युद्धामध्ये विजय मिळाला, काय फायदा त्या विजयाचा. असं करू नका. अहो तुम्हाला कोण पराभूत करू शकतो. तुम्ही एकदा मनोबल तुमचं कमी झालं, तुम्हाला या जगाच्या पाठीवर कोणीही संपवू शकत नाही. जानकीला मारू नये म्हणून ही बुद्धी आणि कोणी दिली, मंदोदरीनं दिली. आपल्या नवऱ्याने एवढं पाप करू नये, एवढ्या महान पतिव्रता जानकीच्या मागे लागू नये म्हणून तिने केलेली योजना आहे महाराज. रावण आला आणि युद्धाला गेला. आणि युद्धाला काय महाराज, आज का निष्फळ होती बाण. धनुष्यातून बाण काढायचा, ताड 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 रामचंद्रांनी बाण मारायचे. कधीही असं घडलं नाही की रामाचा बाण मारला गेला आणि एखादा शत्रू जिवंत राहिला. निष्फळ होत नव्हते हो, पण काय होत होतं, नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडावेत, तोडून टाकावेत, असे धाड 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 रावणाचे मस्तक खाली पडत होते. रावण मरत नव्हता. असं किती वेळ चालायचं. 6:30 वाजून गेले. शेवटी विभीषण जवळ होता. नाभिस्थाने मृतम तस्य, मर्म सांगितलं. मग काय महाराज, पावक सदृशाचा बाण काढला आणि धनुष्याला लावला. तो बाण दिसल्या बरोबर रावण गर्भगळीत झाला महाराज. वास संपलं माझं. का घर का भेदी, बाण मारला. आणि लंकेचा जो राजा मारिला रावण, लंकेचा जो राजा मारिला रावण,
त्याचे विभीषणा राज्य दिले, त्याचे विभीषणा राज्य दिले, लंकेचा जो राजा मारिला रावण, राजाधिराज रामचंद्र महाराज की, राजाधिराज रामचंद्र महाराज। बस ज्याच्यासाठी रामाचा अवतार आहे तो रावण संपवला। जानकी देवीला अग्निदिव्य करायला लावलो। खरं म्हणजे अवघड काम आहे, जिच्यासाठी हजारो नवे लक्षावरी दैत्य मारले ती जानकी मिळाली। एखादा म्हणला असता मी म्हणतो तू पवित्र आहे, तू म्हणते तू पवित्र आहे, मग काय करायचं दुसऱ्याच्या नादीला चल। नाही, ज्याला सगळ्या जनतेचे मन सांभाळायचे आहेत ना, जानकी मी ओळखतो की तू पवित्र आहे, पण या सर्वांना वाटलं पाहिजे, खात्री पडली पाहिजे। अग्नीमध्ये प्रवेश करायची वेळ आली, पेटवले गेला अग्नी। लक्ष्मणाच्या डोळ्यातून सारखा अश्रुपात, काय आमचे राम आहेत लोकांच्या नादी लागले, हे लोक कोणाला चांगलं म्हणणार आहेत का? आणि शेवटी आपल्याला माहिती आहे, शेवटी लोकांनी जे करायचं ते केलं। जानकी देवी पालखीतून आलेली आहे, अग्नीच्या ज्वाळेमध्ये प्रवेश करणार। तिला मात्र माहिती आहे की मी पवित्रच आहे, माझं काही होणार नाही। रामचंद्राला नमस्कार केला, दुरून राम तिथे, जानकी इथे। रामा, जर माझं एकही क्षण माझं मन तुमच्या चरणापासून इकडे तिकडे कुठे गेलं असेल, नाव घेतलं नाही, इकडे तिकडे कुठे गेलं असेल, तदा भक्षतु पावकः, अग्निनारायणा तर मला तू भस्म करून टाक। आणि माझं चित्त मन बुद्धी अंतःकरण एका रामाजवळच असेल ना, सर्वतः पातु पावकः, अग्निनारायण माझं संरक्षण कर। अग्नीमध्ये रामाला परिक्रमा घातली, अग्नीमध्ये प्रवेश केला, सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या। ज्या जानकीला मिळवण्यासाठी इतका पराक्रम केला आणि ती आता अग्नीमध्ये चालली, अग्नीमध्ये गेलेलं कोणी वापस येते का? ह्याच्या आधी ऐकलंय का कोणी आपण? काय होणार आहे जानकीचं? काय वाटेल जनकाला, काय वाटेल कौशल्याला? सगळ्यांचं मन हळहळ करायला लागलं, पण जानकीचं पूर्ण तिला माहिती होतं की मी पवित्र आहेच, सुवर्ण इतकी काय अग्नीपेक्षा जास्त। प्रवेश केल्याबरोबर एका क्षणात अग्नी शांत झाला। नारायण आलेत, अग्निनारायण। रामा, स्वप्नात सुद्धा जानकीविषयी शंका घेऊ नको, अतिशय पवित्र आहे, घेईला। आणि मग काय महाराज पुष्पक विमानामध्ये बसले, निघणार। बिबी आमचा इंद्र आला, प्रार्थना करतो, अरे इंद्रा आता जायची वेळ झाली, 14 वर्ष झाले, माझा भरत वाट पाहतोय। आपण फक्त राम म्हणजे राम पाहिले बरं का, लक्ष्मण पाहिला नाही, भरत पाहिला नाही, हनुमंत। खरं म्हणजे हनुमंताशिवाय रामायण सांगू नये, नाही तर ते हानूच म्हणतं, हा ना, उल्लेख जर केला नाही तर हनुमंत। पण आज आपण वेळेच्या अभावी फक्त राम म्हणजे राम पाहिले, आपण विसरलो नाही हनुमंताला। इंद्रा आता काही वेळ नाही, मला जाऊ दे, काही स्तुती करू नको, काय नाही। पण ब्रह्मदेव म्हणले महाराज वंदे देवं विष्णुमशेषस्, ही जी आपण स्तुती म्हणतो ही रामायणातली आहे बरं का। काही लोकांना सवय असते, 5-50 माणसं जमा झाली की हे बा काही आपल्याला सेवा सांगा, काहीतरी सेवा सांगा। अरे सांगायची काय, सत्र घे, टाक, वाढायला घे, पानं मान, जेवण झाल्यावर साफ करून काही तुला वाटेल ते कर ना, विचारतो काय? इंद्र आला, रामा काही सेवा सांगा, आमचा केवढा मोठा बलाढ्य शत्रू तुम्ही संपवला, काही सेवा सांगा। अगदी मनापासून प्रार्थना। एकदा, दोनदा, तीनदा राम म्हणले तुला सेवा पाहिजे का? इंद्रा अमृताचा पाऊस पाड। आता मात्र इंद्र घाबरला, म्हणले काय पंचायती, राम आहे, जानकी दिसली की यांची सगळी बुद्धी। अरे पाहतो काय, अमृताचा वर्षाव कर। कशासाठी अमृताचा वर्षाव करायचा होता? माझ्यासाठी ज्या ज्या वानरांनी प्राण गमावले
त्यांच्या बायका विधवा झाल्या, मी तर अयोध्येला जाईल, लोक माझा जय जयकार करतील, पुष्पवृष्टी टाकतील, सुवर्णाचे आणि रत्नाचे दागिने मला ओवाळून टाकतील, परंतु ज्या बायका विधवा झाल्या त्या मला आशीर्वाद देतील का? ते जिवंत झाले पाहिजे वानर जे माझ्यासाठी मेलेले आहेत का? रामाचा अंतःकरण आहे. आणि अमृताचा वर्षाव कर म्हणल्यावर करावा लागला. घाबरला, म्हणला इथे रावणाचा चिखल झालेला, इथं कुंभकर्णाचा चिखल, अमृत पडल्यावर हे सगळे उठणार, यांना उठवायचं, रामाने मारायचं, पुन्हा रामाने सांगायचं अमृत पाड, पुन्हा हे मरायचे, पुन्हा उगवायचे. रामाचे एवढं लक्षात येऊ नये का? राम म्हणले बोलू नको, पाऊस पाड, वेळ नाही. नाईलाज झाला, अमृताचा वर्षाव केला. अहो काय सांगावं, जे जे वानर रामासाठी प्राण गमावले ना, राजाधिराज रामचंद्र, राजाधिराज ताड ताड उठले की रामाला प्रदक्षिणा करून मागे उभे राहिले. पण रावण काय, कुंभकर्ण काय, इंद्रजित सगळ्यांचा चिखल पडलेला आहे, पण त्यांच्या डोक्याचा केसही हल्ला नाही शांतारामजी, तसेच पडून. मग इंद्राच्या लक्षात आलं की अमृतामध्ये अमृतत्व देण्याचा अधिकार माझ्या रामाच्या दृष्टीमध्ये आहे. त्यांनी त्याच्याकडे पाहिलं, ते उठून उभे राहिले आणि नुसतं अमृत काय करायला. इंद्र आला आणि धाडकन रामाच्या पायावर मिठी मांडली. रामा मी अपराधी आहे, मी तुम्हाला ओळखलं नाही बरं का. एकंदरीत प्रत्येक कृतीमध्ये रामोन मानुषो जातः परमात्मा सनातन, राम हा परब्रह्म परमात्मा कसा आहे, अशा या प्रभू रामचंद्राचं जीवन फार औदासिन्यानं भरलेलं आहे. हे सगळं संपलं, राज्यकारभार करायला लागला. पण काय सांगावं आपल्याला, जानकी पहिल्यांदा आता 14 वर्षाचा वनास आटपून घरी आली, गर्भिणी राहिली. हो काय डोहाळे असतील तिला. रामाने काय ठरवलं असेल मनामध्ये, असं थाटात बाळांपण करायचं, असं सुंदर बारसं करू, असं बाळाला खेळवू, या शाळेत नाव टाकू, त्या शाळेत. पण दैव जाणिले कुणी लवांकुशाचा हलवी पाळणा वनी. गर्भिणी अवस्थेतल्या भगवान जानकीला भगवान रामचंद्राला अरण्यात सोडावं लागलं. माहेरी वैभव, सासरी वैभव असणारी जानकी, पण पहिलं बाळांपण कुठं झालं? आश्रमात झालं. कशाची पथ्य मिळाली असेल? पथ्य माहिती आहे का? मुंबईत आहे की नाही माहित नाही मला. वाल्मिकी महाराज आपल्या धोत्राचे उपरण्याचे झोळण्या करायचे, झोका द्यायचे. लहानचं मोठं केलं, आज 8, 10, 12 वर्षाचे झाले. एकदा रामाला यज्ञ करायची इच्छा झाली. रामाने यज्ञाला प्रारंभ केला आणि यज्ञामध्ये नेहमी काहीतरी कार्यक्रम असायचे, कीर्तन, प्रवचन, गायन. वाल्मिकी महाराज म्हणले, रामा माझे 2 विद्यार्थी आहेत, त्यांचं गाणं ऐकतो का? अरे काय सुंदर गाणं म्हणतात. वा, आपले विद्यार्थी आहेत, येऊ द्या. आज आणलंय त्या लवकुशाला. आणि काय सांगा, स्वये श्री राम प्रभू ऐकती. अख्खं रामायण बारीक चालू द्या. कुमार दोघे अख्खं रामायण, हो हो अख्खं रामायण ऐकवलं. रामायण सगळं संपेपर्यंत आमच्या रामाला माहीतच नाही. पुत्र भेटीचा घडे महो. काय झालं होतं? जेव्हा रामाच्या लक्षात आलं की इतकं सगळं सांगणारा रामायण सांगणार आहे हे दुसरे तिसरे कोणी नसून आपलेच मुलं आहेत, समजल्या बरोबर सोडून आसन उठले राघव उठले. उठुरी कवळी
काय रामाची अवस्था झाली असेल लक्षात घ्या. या लोकांसाठी आपण आपल्यावर अपार प्रेम करणाऱ्या जानकीला अरण्यात नेऊन सोडला. 12 वर्षाचे 14 वर्षाचे मुलं होईपर्यंत मला पाहायला मिळालं नाही. काय आवाज, काय रूप, काय पराक्रम. अतिशय वाईट वाटलं रामाला. महाराज वाल्मिकीला प्रार्थना केली, आणा जानकीला. रामा स्वीकारतोस? आता यापेक्षा तिचे हाल करणं मला काही बरं वाटत नाही. ती निरपराध आहे, अग्नीनं सांगितलं होतं, सर्वजण म्हणतात. पण मी या लोकांनी नावं ठेवू नये म्हणून तिला अरण्यात पाठवलं होतं. आज घेऊन या. आता नाही ते भावत. वाल्मिकी महाराज जानकीला घेऊन आले. पुन्हा रामातला राजा जागा झाला. जानकी, तू पतिव्रता आहेस, तू निष्पाप आहेस, निष्कलंक आहे, सगळं 100% मला माहिती. पण एकदा असं करणार ना, पुन्हा एकदा अग्निदिव्य करून दाखव ना. हे लोक नव्हते का तिथे? मी तुला म्हणालो नसतो हे तिथे नव्हते ना? कुठे लंकेला हे नव्हते? एकदा तू दाखव त्यांना. पण जानकी म्हणले नाही, रामा मी या लोकांमध्येच राहा, आता मी येते. आणि जानकी देवीने सांगितलं की नाही, पृथ्वी माते मी तुझी कन्या आहे ना, भूकन्या आहे ना मी. आता मला पोटात घ्या, आता नाही राहायची इच्छा. अरे सहनशीलतेचा काही अंत असतो की नाही? रामा या लोकांमध्येच राहा, आपण मी येते. तुम्ही शेवटी निर्गुण निराकार आहात, माझी गरज नाही तुम्हाला. नित्य तृप्त निराश्रय असे आपण आहात. आणि पृथ्वी मातेला नमस्कार केल्यावर पृथ्वी दुभंग झाली. आणि जानकी महाराज काय वाटलं असेल रामाला, अगदी वेड्यासारखे राम म्हणले आता राहायचं नाही आपल्याला. आणि प्रभू रामचंद्रांनी पुढे शरीर प्रवेश केला. महाराज एकंदरीत अत्यंत कारुण्यानं परिपूर्ण असं हे प्रभू रामचंद्राचं जीवन आहे. पण वाल्मिकी महाराज म्हणाले, हे बघा, राम तसा निर्गुण निराकार असल्यामुळे कुठून आला नाही, कुठे गेला नाही. आजही तो भेटतो बरं का. आणि तो आम्हाला भेटतो कशावरून? तर समर्थाने त्याला बांधून टाकलंय की त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करील जो संख्या होता 13 कोटी भेटेल मी जग. ज्याला वाटत असेल की राम भेटले पाहिजे त्याने 13 कोटी जप करावा, राम भेटल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन दिलं. असं आहे प्रभू श्री रामचंद्राच्या रामाला, लक्ष्मणाला, भरताला, प्रत्येकाला 2-2 मुलं झाले. पण त्यांचं वर्णन आपण ऐकू शकत नाही. शेवटचा सुमित्र नावाचा राजा या वंशात जन्माला आला. आणि त्यानंतर सूर्यवंशाची परिसमाप्ती झाली. पुढे चंद्रवंशाला प्रारंभ होणार आहे. ज्या चंद्रवंशामध्ये भगवान गोपाळकृष्ण अवतीर्ण होणार आहे. ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून आत्रीपासून चंद्र, चंद्राचा बुध, बुधाचा पुरुरवा, आणि पुरुरवाच्या वंशामध्ये हे सगळे त्या काळामध्ये माथुर मंडल नावाची एक व्यवस्था होती. आणि या माथुर मंडलाचा राजा राज्यकारभार करत होता. त्याचा ज्येष्ठ पुत्र एक कंस. 5 मुली होत्या. कंसा, कंसवती, राष्ट्रभुवन, राष्ट्रपालिक अशा त्या 5 मुली होत्या. 8 मुलं होते. त्यांचा एक भाऊ आहे, त्याचं नाव आहे देवक. त्या देवकालाही मुलं होते, मुली होत्या 7. कंस अत्यंत दुष्ट होता. आपल्याला कोणीतरी जवळचा नातेवाईक संरक्षण देणारा असावा म्हणून मथुरेमध्येच राहणारा शूरसेनाचा पुत्र, ज्याचं नाव वसुदेव आहे, नात्याने बांधून टाकलं. तो बलाढ्य होता, पराक्रमी होता, सत्यवादी होता. आणि नगरवासी लोकांचं प्रेम त्यांनी संपादन केलेलं होतं. याला नात्याने बांधून टाकावं म्हणून आमच्या देवकाने आणि उग्रसेन कंसाचे वडील या दोघांनी मिळून या देवकाच्या 6ही मुली वसुदेवाला देऊन टाकल्या.
7व्या मुलीचं लग्न आज ठरवलं. आता दुसरा नवीन सोयरा जोडायचा नाही, त्याच्याशीच करायचं. महाराज यथावकाश लग्न झालं. वसुदेव वकीला 7 मुलं झाले. 8वा मुलगा जन्माला आला. तो येऊ नये म्हणून कंसाने खूप व्यवस्था केली, पण तो जन्माला आला. त्याला इथे धोका आहे म्हणून गोकुळात नेऊन घातलं. गोकुळामध्ये त्यांनी पूतना, तृणावर्त, आगासूर, व्योमासूर, प्रलंबासूर, अरिष्टासूर, धेनुकासूर वगैरे 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 दैत्य संपवले. ब्रह्मदेवाचा गर्वपरिहार केला. देवराज इंद्राचा गर्वपरिहार केला. गोवर्धन नावाचा पर्वत करंगळीवर धारण केला. कुवलिया पीठ नावाचा हत्ती, स्त्रिया धुणं पिळून वाळत टाकतात ना, असा वाळत टाकला. मथुरेमध्ये आला. चाणूर नावाचा, मुष्टिक नावाचा, शल नावाचा, तोशल नावाचा, कूट नावाचा बलाढ्य दैत्य अक्षरशः कुटून काढले. कंसाचा शिरच्छेद केला. राज्य ताब्यात घेतलं. उग्रसेनाला सिंहासनावर बसवलं. 18व्याला जरासंधाला पराभूत केलं. आणि त्यावेळेलाच कालयवन नावाचा एक यवन आला. म्लेंछा हा 3 कोटी म्लेंछांना घेऊन आला होता. तितक्यासाठी द्वारकेची निर्मिती केली. भगवान गोपाळकृष्णाने द्वारकेत राहिले. बुद्धीचा वापर करून कालयवनाला संपवून टाकलं. जरासंधाला अपमानित करून पाठवलं. पुढे भगवान बलरामदादाचं लग्न झालं रेवतीशी. गोपाळकृष्णाचं लग्न झालं रुक्मिणीशी. एकच नाही झालं बरं, 8 पट्टा राण्या होत्या आणि पुढे 16,100, एकंदरीत 16,108 राण्या होत्या. भौमासुराच्या वधानंतर इतक्या सगळ्यांचा व्याप वाढवला. प्रत्येकीला 10 मुलं. पुढे जरासंधाला संपवलं. दंतभक्त संपवला. विदुरच संपवला. कौरव पांडवाच्या युद्धाच्या निमित्ताने उन्मत्त झालेल्या कौरवांना संपवून टाकलं. पांडवाच्या हातात राजसत्ता दिली आणि उन्मत्त झालेल्या यादवांना परिसमाप्त करून भगवान गोपाळकृष्णाने इहलोकाची यात्रा संपवली. जिथून आला त्या ज्योतिर्मय धामात निघून गेला. असं हे कृष्ण चरित्र आहे. असं कोण म्हणाल? शुकदेव राजा परीक्षितीला असा कृष्ण जन्माला आला, अशा लीला केल्या. म्हणले अशा जन्माला आला कसा, पुतळा मारली कशी, तृणावर्त मारला कसा, जरा ऐकू द्या ना आम्हाला. नाही तर राजांचं चरित्र तुम्ही विस्तारपूर्वक सांगितलं आणि कृष्ण चरित्र असं गुंडाळून टाकलं. अरे म्हणाले वेळ झाला, असू द्या, 2 दिवस तेवढंच ऐकायचं आम्हाला आता. गोपाल कृष्ण भगवान. इथे 9व्या स्कंदाची सांगता झाली. दशम स्कंदाला प्रारंभ होतोय. ज्या दशम स्कंदात आता काय करावं आता, पण 10-15 मिनिटामध्ये आपण देवकीला म्हणजे कृष्णाला जन्माला बोलवू आपण. आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्या माथुर मंडल नावाच्या नगरीमध्ये हा उग्रसेन राजा राज्यकारभार करत होता. कंस अत्यंत दुष्ट होता. आपल्या वडिलाला मदत करणारे कुक्कुर, अंधक, वृष्णी, भोज या सगळ्या यादव कुळांना घालवून दिलं. पंचक्रोशीतून बाहेर काढलं की यांची मदत माझ्या वडिलाला होता कामा नाही. आणि वडिलाला कारागृहात टाकलं. कोणी? त्याचं नाव काढा वाटत नाही म्हणून असं केलं. अतिशय वाईट, अतिशय क्रूर, नीच. आता देवकीचं लग्न ठरलं. 6 बहिणींचे लग्न झाले. विचार केला की देवकाला, वसुदेवाला वाटलं पाहिजे की कंस फार प्रेमाने लग्न करतो, काय थाटात लग्न करतो. बहिणीचं 7व्या बहिणीचं लग्न आहे. आणि महाराज काय थाटात लग्न केलं हो. आज निघण्याची वेळ आली. रथामध्ये बसवलाय वसुदेव देवकीला. रणवाद्य वाजायला लागलेले आहेत. सर्वांचा सत्कार झाला आणि 300 दासी, 400 हत्ती, 1500 घोडदळ, 1500 पायदळ असं सैन्य दिलं. कोणी?
उग्रसेनाने आणि कंसाने देवकीला म्हणजे वसुदेवासारखी आणि ही शोभायात्रा सगळी निघालेली मध्य कक्षापर्यंत आलेली आहे म्हणजे राजमार्गावर आली आणि आकाशवाणी झाली, हे मूर्खा अस्यास्त्वम अष्टमो गर्भो हंतायाम वहसे बुध. हे मूर्खा, तिच्या रथाचे बागदोर हातामध्ये घेऊन मोठ्या आनंदाने नाचायला लागला. त्या देवकीचा 8वा मुलगा तुझा शिरच्छेद करणार. इतका दुष्ट होता. इतके सोरे धारे पाहुणे रावळे जमा झालेले. आकाशवाणी ऐकली, बागदोर फेकून दिले, धाडकन रथावरून खाली उडी मारली आणि नाचणारा कंस खाली तर उतरला. देवकीला खाली ओढलं, केशपाश धरले. काय केस मोठे होते, 3 वेढे मारले तरी खाली लोळत होते, वर डोक्याला होते शिल्लक. याचं काय कारण असलं पाहिजे? मी पुष्कळ भागवत वाचून पाहिलं, काही कोणतं तेल वापरत होती काही सापडतं का? त्या केशपाशाला धरून खाली ओढलं आणि कमरेची कटार काढली, मानेवर मारणार. पण आमचा वसुदेव तेवढाच पराक्रमी होता. हात धरला महाराज कंसाचा. महाराज, भवान भोज यशस्करः स कथम भगिनी हन्याम स्त्रियम उद्वाह पर्वणी. अहो, आपण देवकीचे भाऊ आहात, एवढा मंगल प्रसंग केला, एवढा सोहळा केला, एवढा किती दिवसापासून जेवण चालू आहे. अशा बहिणीचा वध करता. काय म्हणतील लोक? म्हणले मी लोकांना काय वाटेल याचा कधी विचार करायचा, फक्त माझा विचार करा. वसुदेवा, तुम्ही ऐकलं ना आकाशवाणी काय झाली? जिथे प्रत्यक्ष आकाशवाणीने मला जागृत केलं की हिच्यापासून उत्पन्न होणारा मुलगा, खूप समजून सांगितलं, पण हा ऐकायला तयार नाही. शेवटचं सांगितलं, हे बघा महाराज, माझ्यावर विश्वास आहे ना, मी सत्यवादी आहे ना, मी खोटं बोलत नाही ना. मग तुम्हाला सांगतो, भीती कोणापासून आहे? हिच्या 8व्या मुलापासून. देवकीला मारायचं काय कारण? माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही देवकीला मला मोकळं सोडा. मुलगा झाला की तुम्हाला आणून देईल, पहिला असू द्या की 8वा असू द्या, तुम्हाला आणून देईल. त्या मुलाचं काय करायचं ते करा, पण देवकीला मारायचं काय कारण? तुम्हाला कोणी नावं ठेवले तर मला बरं वाटेल का? आधी दुनिया एक तरफ और आपल्या मेवण्याला नावं ठेवलेलं आवडत नाही, मला नाही आवडणार. तेव्हा तुम्ही कंस म्हणला, माझ्या लक्षातच आलं नाही भाऊजी, खरंच आहे ना. मोकळं केलं आणि वसुदेव देवकी महालात राहायला लागले. पण गोकुळात नाही गेले, मथुरेतच राहायला लागले. महाराज काय सांगावं आपल्याला, लग्न झाल्यानंतर काही महिन्यामध्ये देवकी गर्भिणी राहिली. 10 महिने झाले, प्रसूत झाली, पहिला मुलगा झाला, सुंदर मुलगा. यथा बीजम तथा अंकुरम. वसुदेव सुंदर, देवकी सुंदर, तर मुलं कसे होणार? आनंद वाटला देवकीला. कीर्तिमान असं त्याचं नाव ठेवलं. वसुदेवाच्या लक्षात आलं की आपण हा मुलगा जास्त दिवस ठेवणं काही बरोबर नाही. शेवटी आपण त्याला कबूल केलंय ना, वेळ कशाला करायचा. देवकी, आण बरं त्या बाळाला. खेळवत आहे का? खेळवत नाही, मी त्याला नेऊन देणार आहे. जाऊ द्या, त्यांनी मागितला का? तो मागू नको देऊ, पण मी शब्द दिलाय ना, मी सत्यवादी आहे. घेतलं लेकरू आणि आला कंसाकडे. कंस, महाराज हे घ्या. काय आणलं? लेकरू आहे, पहिलंच आहे ना. मूर्खासारखं काय विचारतो? मागच्या वर्षी लग्न झालं, हे 8वं असेल का? हे लेकरू. भाऊजी, मग ह्याच्याशी मला काही गरज नाही. खरं म्हणजे तुमचं कौतुक करायसारखं आहे. मी इतका दुष्ट, इतका नीच, इतका कृतज्ञ, हे तुला माहिती आहे तू असा आहे म्हणून? हो, मला माहिती. तरीही तुम्ही तुमचं लेकरू मला आणून दिलं, मी मारू शकतो हे माहीत नसून घेऊन जा. आता प्रत्येक मुलगा आणायची गरज नाही, फक्त 8वा द्या, फक्त 8वा द्या, बाकी आणू नका. दिलं बा देवकी जवळ आणून द्या. म्हणले, मी काय म्हणलं, माझा भाऊ. अगं तुझा भाऊ म्हणजे काय? मला असं वाटतं की कच्चाच खाऊ, पण वेळ घेऊ दे, त्याला कच्चाच खावं लागणार आहे, आज नाही. तू याच्यावर भरोसा ठेवू नको, काय करील काही सांगता येत नाही. आणि महाराज काही दिवस गेले, यांना सगळं समजलं.
सगळं समजलं त्यांना. म्हणला हा जर सज्जन बनायला लागला, कोण हा जर सज्जन बनायला लागला, याने जर पाप करणं सोडून दिलं तर माझा कृष्ण जन्माला येईल का आणि आता शिरच्छेद करील का? मला काहीतरी करावं लागेल. आले महाराज संध्याकाळच्या वेळेला. काय कंसा कसं काय चाललं? म्हणले आनंद आहे. तू मूर्ख आहे म्हणून आनंद वाटतो तुला. अरे तू जिवंत राहावा, धष्टपुष्ट राहावा, तुला कोणी शत्रू नसावा, आकाशवाणी कोणी केली, पण तू एवढा मूर्ख, आकाशवाणी करून देवकी जिवंत ठेवली. बरं जाऊ दे, मला काय केलं, तुझी बहीण आहे ती. पहिला मुलगा झाला म्हणले हो, तो त्याने आणून दिला म्हणले हो, आणि तू वापस केला. नारदा तो पहिला मुलगा होता, मला 8वा मुलगा मारणार आहे. अरे 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 काय साधा आहे रे तो, किती भोळा आहे रे. माणसाने इतकं भोळं राहू नये. म्हणजे काय 8वा तो 8वा, पहिला ते पहिला. अरे पण मोजणारं कोण आहे? मोजणारे देव आहेत ना. आता इथं बसलेल्या लोकांना सांगितलं की बाब माणसं किती बसले हे मोजा. प्रसाद वाटायसाठी पाहिजे तितके द्रोणे तयार करायचे, मोजा. इकडून पहिला मोजायचं की तिकडून मोजायचं? कोणाच्या हातात आहे? मोजणाऱ्याच्या. अरे तू किती भोळा माणूस, तू जर याला जिवंत ठेवलं आणि 8व्याची वाट पाहू लागला तर प्रत्येक 8व्याला जन्माला यायला किती वेळ लागेल? थोडं गणित मांडणं. एका मुलाला जन्माला यायला किती दिवस लागतात? स्टँडर्ड अंतर धरलं तर 3 वर्ष. 8वा मुलगा जन्माला यायला किती वर्ष लागतील? 24 वर्ष. तोपर्यंत हा केवढा होईल? 25 वर्षाचा. आणि 25 वर्षाचा हा कृष्ण तुझ्या छातीवर बसून तुझं नारळ फोडून टाकेल ना. पण विचार कर, मग मी करू काय? काही करू नको. देवकीला मुलगा झाला की आपटून मार. कोणताही 8वा ठरू शकतो हे लक्षात ठेव. नारद आहेत महाराज. आपल्याला वाटेल की सतत नामस्मरण करणारे असं कसं करू शकतात? त्यांचं एकच म्हणणं आहे, माझा कृष्ण लवकर आला पाहिजे आणि हे सगळे दुष्ट लवकर कापून काढले पाहिजे त्याने. उद्या संध्याकाळपर्यंत कोणी राहता कामा नाही तिथलं. हो, आणि मग काय महाराज, पहिला धरून आपटला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा देवकी गर्भिणी राहिली. नारद महाराज तिथे गेले क्षीर समुद्राच्या ठिकाणी. नारायणराव आता अवतार घ्यायची वेळ आली. हो, आता 7वा गर्भ आहे सध्या देवकी. असू द्या, असू द्या. नाही, तुम्ही एकटे काहीच करत नाही, तुम्हाला ते बरोबर लागतात. शेषराव, मग त्यांना विचारा, बोलून घ्या त्यांना ताबडतोब. कॉन्फिडेन्शियल मीटिंग, तिघच. भगवान गोपाळकृष्ण, शेषराव, नारद. खरे बाबा शेषा, तुला अवतार घ्यावं लागेल माझ्यावर, माझी तयारी आहे. मग तू माझा मोठा भाऊ होणार की लहाना भाऊ होणार? ते म्हणले लहाना. चुकून होणार नाही. उगाच आपुलकी दाखवायला गेलो, भाऊ म्हणून दाखवायला गेलो, प्रेम दाखवायला गेलो. 14 वर्ष तुमचंही धनुष्य माझ्या खांद्यावर, माझंही धनुष्य माझ्या खांद्यावर. अहो गप्पा करायची पुढची तरी जानकी बरोबर होती आणि माझी उर्मिला घरी. आता त्या भानगडीत पडायचं नाही. मी मोठा भाऊ होणार. चले जाओ ना देवकीच्या गर्भात. गेले देवकीच्या गर्भात. बंद केलं का? चालू चालू. योगमायेला बोलवलं. योगमाये, तुला असं वाटतं का की आपली पूजा झाली पाहिजे? आपल्या नावानं जप, जाप्य, नवचंडी, शतचंडी, सहस्त्रचंडी, आयुधचंडी. हो, मग काम केल्याशिवाय कोणी काहीही करत नाही. मी काय करू? 7वा गर्भ देवकीच्या उदरातला काढायचा आणि रोहिणीच्या उदरात नेऊन ठेवायचा. तू यशोदेपासून जन्माला यायचं आणि पुढे मी देवकीपासून जन्माला येईल. वसुदेव महाराज मला उचलून देवकी पुढे आणून ठेवतील आणि तुला घेऊन देवकीच्या हातात देतील. तेव्हा कंस येईल, तुला घेईल, आकाशामध्ये गरगर फिरून आपटून मारण्याचा प्रयत्न करील. तेव्हा आकाशात जायचं आणि त्याला सांगायचं की मूर्खा, तुझा शत्रू जन्माला आला आणि योग्य दिवशी तुझा शिरच्छेद करणार आहे.
असं जर म्हणली ना तर काल रात्रीर महारात्रीर मोहरात्रीश्च दारुणा, या रूपाने तुझी, या तिथीला तुझी पूजा होत जाईल. योगमाया निघाली, देवकीच्या उदरातला गर्भ काढला, रोहिणीकडे नेऊन ठेवला. आकाशवाणी करायला विसरली नाही, कुठे? गोकुळात जाऊन, की देवकी आमची रोहिणी गर्भिणी आहे. तुम्हाला सर्वांना संशय येईल, कारण वसुदेव महाराज कारागृहात आहे आणि रोहिणी गर्भिणी आहे. तिच्या नावानं उद्या पेपरला काहीतरी द्याल, मीडियावाल्यांचा काही भरोसा नाही. म्हणून आकाशवाणीच्या रूपाने मी तुम्हाला सांगते की हा देवकीच्या उदरातला गर्भ मी योगमाया आहे, रोहिणीच्या उदरात आणून ठेवला, म्हणून रोहिणी निर्दोष आहे. आकाशवाणी केली आणि ही यशोदेच्या उदरामध्ये येऊन राहिले. महाराज आता आठव्यांदा सगळीकडे चर्चा झाली की कंसाच्या भीतीपोटी देवकीचा 7वा गर्भ जिरून गेला. आता मात्र 8वा बस. कंस वेडा झाला. किती दिवस झाले? 4था महिना. आता कितवा लागला? 7वा लागला. आता कितवा लागला? 9वा लागला. आता 10वा. रात्रंदिवस जागतोय. काही झालं का? अरे काय गडबड करतो बावळटसारखी, समजेल ना तुला? हातामध्ये तलवार घेऊन सारखा फिरतो. तो जन्माला आल्याबरोबर संपवायचा आपल्याला. एकच संकल्प आहे, ह्याला एक क्षण जिवंत नाही ठेवायचा. पण महाराज आज ती योग्य वेळ आली. भगवान गर्भामध्ये होते तेव्हा ब्रह्मालिक देवाला वाटले की हा नारायण गर्भात येऊन बसला. कोणासाठी? आपल्यासाठी. आपण विनंती केली होती की देवा आपणच आता मानव जन्म घ्या आणि या कंसाला, या जरासंधाला, या भौमासुराला संपवून टाका. आपल्यासाठी तो क्षीर समुद्र सोडून इथे उदरामध्ये आलेला आहे, गर्भामध्ये आलेला आहे, दुर्गंधीच्या कोठारात आलेला आहे. आपलं काम आहे त्याची एकदा तरी भेट घेऊन स्तुती करायची. ब्रह्मदेव कारागृहात आले सगळ्या देवांना घेऊन, बरं का. देवकी पाहत होती आणि देवकीच्या उदरातल्या गर्भगत विष्णूची स्तुती केली. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनिम निहितंच सत्य. सुंदर श्लोकांनी प्रार्थना केलेली आहे. भगवंत म्हणाले काळजी करू नका, आता मी योग्य वेळेला जन्माला येणार आहे. आल्याबरोबर फुलं उधळा, गुलाल उधळा. भगवंत म्हणाले मंदम मंदम जलधराहा. मंद मंद पावसाचा वर्षाव सारखा चालू आहे. इकडे आकाशामध्ये तारका पण उगवलेल्या आहेत. रात्र झाली आणि अशा रात्रीच्या वेळेला आज एक विचित्र घडलं महाराज. रात्री विकसित न होणारे कमल रात्री विकसित झाले. सगळीकडे सुगंध दरवळायला लागला. ज्या ज्या अग्निहोत्री लोकांच्या कुंडातला अग्नी विझवण्यात आला होता ना, तो अग्नी आपोआप प्रज्वलित झाला. आता भगवंत अवतार घेण्याची वेळ आलेली आहे. चंद्राने सांगितलं महाराज हा तुमचा आमच्या वंशातला अवतार आहे बरं का. चंद्रवंशातला तुमचा अवतार असल्यामुळे मी उगवल्याशिवाय आपण अवतार घ्यायचा नाही. म्हणजे ठीक आहे, तुम्ही केव्हा उगवणार? म्हणले आजची तिथी कोणती आहे? आजची तिथी म्हणले अष्टमी. वदले पक्षातली? म्हणले हो. मग तुम्ही केव्हा उगवणार? म्हणले आता विचार करा. प्रतिपदेला केव्हा उगवतो? 6-7 वाजता. द्वितीयेला 8-8:30 वाजता. तृतीयेला 9 वाजता. चतुर्थीला जीव जायची वेळ आल्यावर. चतुर्थीला त्याशिवाय सोडता येत नाही. म्हणून एकंदरीत मध्यरात्रीशिवाय मी काही उगवणार नाही. पण तुम्ही मध्यरात्रीपर्यंत जन्माला यायचं नाही. आज मध्यरात्र झालेली आहे. रोहिणी नक्षत्रामध्ये चंद्र आला आणि मग महाराज निशीथे तम उद्भूते जायमाने जनार्दने देवक्याम देवरूपिण्याम विष्णु सर्वगुहाशयः आविरासी जगन्नाथः परमात्मा सनातनः.
हा, कृपा करून जन्माच्या वेळेला कोणीही ज्यांची गरज आहे त्यांनीच उठा, त्यांना कृष्णाला आणायचं वगैरे. आणि कृष्णाला आणण्याची गडबड करू नका, अजून जन्म व्हायचा आहे बरं का. जन्म झाल्यानंतर वसुदेव महाराज त्याला गोकुळात नेऊन घालतील आणि उत्सव जो झालेला आहे तो गोकुळात गेल्यावर, गोकुळात न्यायच्या वेळेला भगवान गोपाळकृष्णाला तिथून इथे आणण्यात येईल. फक्त आता मी जय जयकार केल्यावर फुलं उधळायचे, पण जागच्या जागी बसून. बस श्रावण नावाचा महिना, अष्टमी नावाची तिथी, मध्यरात्र झाली आणि निशीथे तव उद्भूते, मध्यरात्र झाल्याबरोबर भगवान गोपाळकृष्ण देवकीच्या समोर चतुर्भुज रूपामध्ये कारागृहामध्येच बरं का, पण चतुर्भुज रूप धारण करून उपस्थित झालेले आहेत. आकाशवासी देवांनी दुंदुभे वाजवायला प्रारंभ केला. गोपाल कृष्ण भगवान की, गोविंद गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन. जय जय गोपाला गोपाला, गोपाल कृष्ण भगवान की. आनंदकंद परमात्मा भगवान गोपाल कृष्ण आज देवकीच्या समोर कारागृहामध्ये उपस्थित झालेत. देव जन्माला येत नाही, देव अवतीर्ण होत असतो. कारण ज्याला जन्म आहे, अद्यवाब्द शतांते वा मृत्युर्वै प्राणी नाम दुर्वा, त्याला जन्म आहे, त्याला शेवटी अवतीर्ण झाले. क्लेश नाही, दुःख नाही, काही नाही. चतुर्भुज रूपाने दर्शन दिलं. देवकीला आनंद वाटला. अरे पण देवा, तू तुम्हाला बालरूप म्हणजे मुलगा म्हणून जन्माला येणार होता ना. अरे 7 मुलं तर माझे असेच गेले रे, एकाचं तरी मला प्रेम मिळावं, आणि तू असा चतुर्भुज रूपाचा झाला. मी किती लोकांना कंठशोष होईपर्यंत सांगितलं की हा माझा मुलगा आहे, लोक मानतील का? अरे मुलाला एखादं बोट जास्त फुटलं ना, सगळ्या गल्लीमध्ये आरडाओरडा सुरू होतो, त्यांच्या मुलाला 11 बोट, तुला काय करायचं? आणि तुला 4-4 हात आहेत असं म्हणलं तर तू माझा मुलगा आहे, लोक खरं मानणार नाही. देवा आता रूपम अलौकिकम, तू दिसायला सुंदर आहेस, या रूपात सुद्धा चांगला दिसतो, पण असं करू नको, बालरूप धारण कर. अगं आई, मी बाळच होणार आहे, मी बाळ होणार आहे. पण ती सूचना द्यायसाठी तुला हे रूप दाखवलं. एक तर पहिली गोष्ट अशी की मी माझं बालपण तुझ्याजवळ होणार नाही. नाही म्हणले नाही. दुसऱ्या कोणाला तरी मी शब्द दिलाय, तेव्हा तिथे माझं बालपण होईल. हे कोण बंद आहे आज? म्हणजे तिथे जेव्हा गुदमरले नसतील लोक कंसाच्या भीतीनं, तर माते बाललीला तुझ्याजवळ मला करता येणार नाही, त्या यशोदेजवळ होणार आहेत. बाबा तुम्हाला एक सांगायचं आहे, यदि कंसात बिभेषित्वम तर ही मामला आहे गोकुलम. तुम्हाला जर भीती वाटत असेल तो माझं काही करू शकत नाही, पण तुम्हाला भीती वाटत असेल तर मला तुम्ही गोकुळात नेऊन घाला, यशोदेच्या घरी नेऊन घाला, आणि तिथे यशोदेजवळ एक मुलगी आहे ती आणून देवकीजवळ द्या. तुमचं काम झालं, माझं सुरू होईल. आनंद वाटला. देवकी म्हणली अहो पाहता काय, उठला ना त्या बाळाला. म्हणले उचलू, पण बाहेर जायचं कसं? सगळे द्वारपाल प्रत्येक दारात बसलेले आहेत, इकडे आहे तिकडे आहे द्वारपाल, सगळे दार, कसं जायचं कसं? अगं हातात बेड्या, पायात बेड्या, जायचं बाहेर म्हणजे कसं जायचं? तुम्हाला की नाही माणसाने काय केलं पाहिजे की देवाच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. तुम्हाला काय सांगितलं त्याने की मला नेऊन घाला. आपण काय करायचं? उचला, ते टोपलं घ्या, ते धोत्र टाका, तुमचं होऊ द्या खराब, टाका त्याच्यात, बाळ ठेवा, उपरणं टाका त्याच्यावर, चालायला लागा बाहेर. आणि वर घेतलं,
पण भीती वाटायला हातापायातल्या बेड्या. गोपाळकृष्ण म्हणले आमच्या बाबाला दमच नाही. अहो जन्ममरणाच्या बेड्या तोडतो, लोखंडाच्या बेड्या तोडायला काय लागतं. त्या बाळकृष्णाने गळ्याकडे पाहिलं की गळ्याच्या साखळ्या तुटल्या, हाताकडे पाहिलं हाताच्या साखळ्या तुटल्या, कमरेकडे पाहिलं कमरेच्या पायाकडे पाहिलं पायाच्या बेड्या तुटल्या. अरे वा, मी मोकळा झालो. आणि मग निघाले. वा, देवकी म्हणली अहो एकदा घेऊ दे. आता नाही, आता नाही, जाऊ दे. त्याला समजायच्या आत तिथे नेऊन घातला पाहिजे. कुठेही कमी ना आपलं बाळ सुखरूप लहानचं मोठं झालं पाहिजे ना. शांत बैस. आणि निघालेले झपाझप पावला टाकीत आले. यमुनेमध्ये प्रवेश केला महाराज. रस्ता तोच आहे. कधीही कमरेच्या वर पाणी न जाणारी यमुना आज छाती, कंठ, अहो नाका तोंडात जायची वेळ आली. का एवढी वाहू लागली? पाऊस एवढा जोरदार होता का? नाही. किती पाऊस होता. खिडकीतून पाहावं आणि दारापर्यंत जावं तर पाऊस संपलेला. खिडकीतून पाहावं तर पाऊस चालू आहे, दारामध्ये गेले की पावसा इतका जोरदार पाऊस. मग यमुना कशी दुथडी व्हायला लागली. त्या यमुनेला पाहिजे भगवान गोपाळकृष्णाचं चरणतीर्थ. ती म्हणली पृथ्वीला पाय लागायच्या आधी मला तीर्थ मिळालं पाहिजे. हा टोपलं वरवर करायला लागला. म्हणले काय करावं, मला बाबाला सांगता येत नाही. ही यमुना हट्टी ऐकणार नाही. आता बाबांच्या नाका डोळ्यात पाणी चाललं, हे बरं दिसतं का आपल्याला. भगवंत म्हणलं काय करावं. आता टोपल्यातून पाय बाहेर काढला. पाऊस पडतच होता. 2-4 थेंब भगवंताच्या पायावर पडले आणि ते थेंब यमुनेत पडल्या बरोबर अकाल मृत्यू हरणम. तीर्थ मिळालं आणि यमुना एकदम शांत झाली, दुभंग झाली. आणि झपाझप पावलं टाकत आमचे वसुदेव महाराज पोहोचले गोकुळामध्ये. यशोदाबाई झोपलेल्या. मुलगी झालेली होती पण त्यांना पत्ता नाही, झोपेतच झाली. योग माया म्हणून. साधी बाई इतकी सहज जन्माला येते का? योग माया होती. केव्हा जन्माला आली पत्ताच नाही. यशोदाबाई शांत झोपलेल्या होत्या. वसुदेव महाराज आले, गोकुळामध्ये गेले. यशोदाबाई पुढे जाऊन पाहिलं, एक लेकरू पडले. बरं झालं म्हणाले. आपलं लेकरू घेतलं, तिच्याजवळ ठेवलं. असं वाटलं यशोदाबाईला जागा करावी. बघा हे आमचं पण तुमचं म्हणून सांभाळा. पण काही बोलला नाही. नको, अजून झोपेतच आहे नाही, तोपर्यंत आदला बदल केली ते चालते. तिथं आपलं बाळ ठेवून दिलं. यशोदाजवळची बालिका होती ती घेतली आणि झपाझप पावलं टाकीत आले. देवकी जवळ दिली आणि देवकीनं पदराच्या आड घालायला प्रारंभ केला. किती नट्य. हा, आरडाओरडा करायला सुरुवात केली. बाहेर योग माया शांत बसते का? तिचा आवाज आला. सगळे द्वारपाल आतापर्यंत झोपलेले, ते कायला होतं, वर पंखे लावलेले होते, शांत झोपले द्वारपाल. पण आता मात्र तिच्या रडण्याचा आवाज आला. लवकरात लवकर त्याला सांगितलं पाहिजे. तितक्यासाठी आहेत आपली पगाराची नियुक्ती झालेली आहे. हा, महाराज धावत धावत गेले सांगत. पण एकालाही माहिती नाही की मुलगा झाला का मुलगी झाली. महाराज देवकी प्रसूत झाली, देवकी प्रसूत. हे तसेच सर्कल इन्स्पेक्टर निघाले. धावत धावत आले की देवकी ते बाळ मला दे. अरे दादा तुला दिलं असतं पण बाबा मुलगी आहे रे. 8वा मुलगा असता तर तुला दिला असता. ही मुलगी आहे, एक शब्द बोलू नको, दे माझ्याजवळ. देवकी रडायला लागली, पायाला घट्ट मिठी मारायला लागली, हात पाय झटकून टाकले. देवकीला झटकून टाकलं, लेकरू घेतलं आणि आतापर्यंत 6 बालकं जसे आपटून मारले, गरगर गरगर गर फिरवली, आपटना निसटली ना आकाशात गेली. महाराज खड्गम चक्र गदे शुचाप परिघान शूलम मुशुंडीम शिरा. षोडश भुजा नारायणी उभी राहिलेली आहे. सांगितले की मूर्खा कंसा सत्य संकल्प ईश्वर हा. अरे ईश्वराचा संकल्प हा सत्य असतो. त्याप्रमाणे तो अवतीर्ण झाला आणि योग्य दिवशी तुझ्या छातीवर बसून आता देवकीला त्रास देऊ नको. पाहतच बसला. ही आकाशवाणी खरी का ही आकाशवाणी खरी. काय जे झालं ते झालं म्हणलं, जाऊ दे. मग वसुदेव देवकीला कारागृहातून मुक्त केला, त्यांचा सत्कार केला, त्यांची क्षमा मागितली की मी उगाच तुमचे 7 बालकं मारले. 7वा जिरून गेला आणि 8वा कन्या होती ती आकाशात निघून गेली. 8 वेळेला प्रसूतून तुम्हाला काहीच झालेलं नाही. याला फक्त कारणीभूत मीच आहे, क्षमा करा. क्षमा साराही साधवा. देवकीनं वसुदेवाने मोठ्या मनाने क्षमा केली. आपल्या महालामध्ये जाऊन राहायला लागली.
इकडे मात्र काय झालं की पंच उषक काल झाला. सकाळी 4 वाजता उठली यशोदाबाई आणि उठून पाहतायत, अरे वा, अरे आपण प्रस्तुत झालो केव्हा, मुलगा झाला केव्हा, काहीच पत्ता नाही. बाबा बाजूच्या बाजूवर झोपलेले होते. बाबा बाबा उठा. अहो तुम्ही आज खऱ्या अर्थाने बाबा झाले. आतापर्यंत लोक तुम्हाला उगाच बाबा म्हणत होते, आज खरे बाबा. अगं काय थट्टा करते, हे पाहा ना लेकरू, अगं काही माहिती नाही, मला माहिती नाही, इतक्या जवळ असून तुला कसं ले. अहो परमात्मा आहे, घ्या पाहता खरी. आणि पाहिलं ते राजस सुकुमार मदनाचा अलौकिक लावण्याचा पुतळा पाहिला तो. रवी शशी कळा लोपलिया असं ज्याचं सौंदर्य. अगं ही वार्ता सगळ्या गावात सांगावी लागेल. आपल्यापेक्षा गावातल्या लोकांचं प्रेम किती वाट पाहतात. यशोदाबाई तब्येत कशी काय, काही असली मदत आम्हाला सांगा बरं का, रोज विचारतात. आणि आपण सांगणं नाही हे काही बरोबर नाही. नंदबाबांनी लगेच निरोप दिले, आमची यशोदा प्रसूत झाली आणि आम्हाला मुलगा झाला. समजल्या बरोबर काय गवळणी होत्या हो. लगेच वस्त्र आभूषण परिधान केले की यशोदाबाईच्या अंगणामध्ये. तो गोपाळकृष्ण आणून पाण्यात ठेवा. यशोदाबाईच्या अंगणामध्ये आल्या. यशोदाबाईकडे पाहिलं, आनंद वाटला. बाळाला घेतलं, परमानंद वाटला. गोपाल कृष्ण भगवान. आणि त्या गवळणींनी सुंदर धाऊ माखू घातलं महाराज. नवीन वस्त्र आभूषण आंगडं टोपडं सगळं त्या बाळाला घातलं आणि पाळण्यामध्ये घालून झोके द्यायला लागलेले आहेत. या पाळणा म्हणताय ना या माईक. तुम्ही तोपर्यंत पाहिजे इकडे
ग्रावाणसो मधुतो ओर्मयो भुवस्तदाश्विनाश्मकन्दृष्णयाजवान् तमीशानन्ददातस्तस्तदिन्द्रियं विश्वमदासरतु मदभयम् ओषान् हो यथा विनिदो सामसकृतिरक्षिता भारतस्तस्तजय स्वस्ति न इन्द्रो वृत्तसरोवा स्वस्ति नस्य माक्षभिर्जत्राः स्थिररोपरान्तिमानो मध्यारे सदाजलसन्तो अदितिर्गौरदितिरङ्गतिर्शिवमन्दरि सञ्जौर्नो वेदव्याजन्नो अस्तु नमो ब्रह्मैरदीपाय ब्राह्मणहिताय च गोविन्दाय नमो नमः। भद्रभरणतो गृहाणां सुमङ्गल भद्रभागे सहकुण्डे मानस्तेन ये शतमागतं घोषं बृहद्वदमभिदधे सुवीराः
कृष्णा सर्वदा योग तुझा करावा हे कारणी देह माझा पडावा हे नको पूर्णवंता अनंता प्रभू नायका मागणे वसुदेव